नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेश अध्यक्ष होणार. 6 महिन्यापूर्वी शिर्डी येथे कार्यकर्त्यांचा शिबिर झाला. त्यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तात्पुरत्या स्वरूपाचे भाजप महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष म्हणून कायम ठेवले, तर रवींद्र चव्हाण यांची प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक केली. त्याच वेळेला जवळपास भविष्यातले प्रदेश अध्यक्ष हे रवींद्र चव्हाण असतील असे निश्चित झाले होते. नुकतेच भाजपकडून जाहीर करण्यात आले की प्रदेश अध्यक्ष बावनकुळे आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार हे मंत्री असल्याने त्यांच्यावरील पक्ष कार्यकारिणीतील जबाबदारी काढण्यात येणार. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे व सध्या राज्य मंत्रिमंडळात समावेश नसलेले एक डॅशिंग नेतृत्व, ज्यांनी आपल्या सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाच्या काळात सिंधुदुर्गापासून पालघर पर्यंत पक्ष संघटना बांधण्यासाठी मोलाचे कार्य केले व भविष्यात महाराष्ट्रात भाजप आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने रवींद्र चव्हाण यांना भाजपचे प्रदेश अध्यक्ष करणे काळाची गरज आहे. कारण रवींद्र चव्हाण हे असे नेतृत्व जे काम दाम दंड भेद या नीतीचा अवलंब करून भविष्यात पक्षाला महाराष्ट्रात आत्तापेक्षा मजबूत करू शकतील. याचा विचार केल्यास रवींद्र चव्हाण हेच प्रदेश अध्यक्ष होतील असे काहीसे वारे सध्या महाराष्ट्रात वाहत आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.